हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत स्पेशल मॅरेज ॲक्टबद्दल संपूर्ण माहिती. विशेष विवाह अधिनियम 1954. तर चला पाहूया संपूर्ण ॲक्टबद्दल माहिती. तर भारतीय नागरिकांना भारतामध्ये किंवा भारताबाहेर त्यांच्या विचारसरणीनुसार विवाह करण्याचे स्वातंत्र्य या कायद्यानुसार बहाल करण्यात आलेले आहे. आता भारतात विवाह करण्यासाठी विवाह अधिकारी व भारताबाहेर विवाह करण्यासाठी राजदूतांची नेमणूक केलेली आहे. आता या कायद्यातील तरतुदीनुसार विवाह करण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. आता त्या कोणत्या अटी आहेत त्या आपण पाहूया. तर नंबर 1, विवाह करू इच्छिणारा पुरुष असेल तर त्याची पत्नी हयात नसावी. स्त्री असेल तर तिचा पती हयात नसावा. आता सेकंड नंबरची कंडिशन आहे, पुरुष व स्त्री विवाहाची संमती देण्यासाठी सक्षम असावेत. नंबर 3, पुरुषाचे वय 21 वर्ष पूर्ण व स्त्रीचे वय 18 वर्ष पूर्ण असावे. नंतरची कंडिशन आहे, स्त्री व पुरुष हे प्रतिबंधित नातेसंबंधातील नसावेत, म्हणजेच प्रोहिबिटेड रिलेशनशिपमधले नसावेत. आता नेक्स्ट कंडिशन पाहूया नंबर 2ची. या कायद्यातील तरतुदीनुसार विवाह करू इच्छिणाऱ्या स्त्री पुरुषांनी ते किंवा त्यांच्यापैकी एक ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्यातील विवाह अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात नोटीस देणे आवश्यक आहे. नेक्स्ट आहे, अशा प्रकारची नोटीस प्राप्त झाल्यानंतर विवाह अधिकारी ती नोटीस त्यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावतात. नंतर या कायद्यानुसार विवाह करण्यासाठी ज्या अटी आहेत त्यांची पूर्तता झालेली नसेल तर तसा आक्षेप कोणताही व्यक्ती नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत दाखल करू शकतो. आता नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत आक्षेप दाखल झाला नाही तर नोंदणी पद्धतीने विवाह करता येतो. जर आक्षेप दाखल झाला तर त्यावर निर्णय होईपर्यंत विवाह करता येत नाही. आणि आक्षेप योग्य आहे असे विवाह अधिकारी यांना चौकशीअंती वाटले तर तसा निर्णय देऊ शकतात. आणि या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे अपील दाखल करण्याचा सुद्धा अधिकार आहे. तसेच जिल्हा न्यायाधीशांचा निर्णय अंतिम असतो, त्यानुसार विवाह अधिकारी यांना कार्यवाही करावी लागेल. ही झाली कंडिशन. आता नेक्स्ट कंडिशन आहे, लग्न विवाह अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा जवळपासच्या ठिकाणी लावता येते. विवाहाच्या वेळी विवाह अधिकारी व 3 साक्षीदारांच्या समक्ष पुरुषाने मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो व स्त्रीने मी तुझा पती म्हणून स्वीकार करते असे म्हणणे आवश्यक आहे. तसेच विवाहानंतर विहित नमुन्यात विवाह प्रमाणपत्र मिळते. आता हे प्रमाणपत्र विवाहाचा सक्षम पुरावा असतो, मॅरेज सर्टिफिकेट. तसेच नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 3 महिन्याच्या आत विवाहाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर पुन्हा नोटीस द्यावी लागते. या कायद्यातील तरतुदी व्यतिरिक्त इतर पद्धतीने विवाह झालेला असेल तर त्या विवाहाची नोंदणी करण्याची तरतूद या कायद्यात आहे. त्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. आता कोणत्या अटी आहे तर नंबर 1, विधी परंपरेनुसार लग्न झालेले आहे, ते पती पत्नीप्रमाणे एकत्र राहत आहेत. नंबर बी, विवाह नोंदणीच्या वेळी पतीस एकापेक्षा जास्त पत्नी नसाव्यात, पत्नीस एकापेक्षा जास्त पती नसावेत. नंबर सी, पती किंवा पत्नी मनोरुग्ण नसावेत. नंबर डी, पती व पत्नीचे वय 21 वर्ष पूर्ण असावे. तसेच नंबर ई, पती व पत्नी प्रतिबंधित नातेसंबंधातील नसावेत. ते आधी आपण पाहिलं त्याप्रमाणे. आता वरील अटींची पूर्तता करणारे पती पत्नी उभयतांच्या सहीने विवाह अधिकारी यांच्याकडे विवाह नोंदणीसाठी अर्ज दाखल करू शकतात. तसेच अर्ज प्राप्त झाल्यानंतर विवाह अधिकारी नोटीस प्रसिद्ध करतात. नोटीस प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत आक्षेप दाखल करता येतो आणि आक्षेप दाखल झाल्यास त्यांची चौकशी करून विवाह अधिकारी निर्णय देतात. आता आक्षेप दाखल न झाल्यास विवाहाची नोंदणी करून विहित नमुन्यात प्रमाणपत्र देण्यात येते. आता विवाह अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीश यांच्या